मुंबई महापालिकेत महापौर ठाकरेंचाच शिंदेंना शह देण्यासाठी भाजप ठाकरेंच्या पाठीशी ठाकरे गट भाजपमध्ये पडद्याआड चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती। भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याच्या सूचना। पुढील 8 ते 10 दिवसात महापौर निवड होण्याची शक्यता। भिवंडीत माजी महापौर विलास पाटलांच्या बंगल्यावर दगडफेक। भाजप आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा दावा। भाजप समर्थकांनी दगडफेक करत काचेच्या बॉटल्स फेकल्याचा आरोप। अजित पवारांनी बोलावली नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक। अजित पवार नगरसेवकांशी साधणार संवाद। पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेतील नगरसेवकांची बैठक। महायुतीचा महापौर होताच कुणाचे नगरसेवक नॉट रिचेबल होतात ते पाहत राहा। उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला। ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे। ऑपरेशन टायगर संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। मुंबईत शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय। ठाकरे गटाचे नवनिर्वाचित काही नगरसेवक नॉट रिचेबल, सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक। उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महापालिकेबाबत चर्चा। अंतिम निर्णय फडणवीस आणि शिंदे घेणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण। जलील यांच्यासह एमआयएमच्या नगरसेवकांवरही उधळले पैसे। 33 नगरसेवक निवडून आल्यानिमित्त कार्यक्रमातील प्रकार। नवी मुंबईतील सानपाडा विभागात अज्ञाताची बॅनरबाजी। बनाएंगे भी हम मिटाएंगे भी हम असा बॅनरवर उल्लेख। मीरा भाईंदर परिसरात मनसेची ठिकठिकाणी बॅनरबाजी। भाजपच्या विजयावर मनसेकडून प्रश्नचिन्ह। मालेगावमध्ये युती न झाल्यास शिवसेना भाजप बरोबर जाणार। मुफ्ती इस्माईल यांची पत्रकार परिषदेतून माहिती। पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोरडे यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र। आज भाजपात पक्षप्रवेश करणार। भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग। कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष। हळदीच्या कार्यक्रमानंतर 40 ते 50 जणांना विषबाधा। कल्याणमधील मोहन प्राईड सोसायटीतला प्रकार। केटरर विरोधात अजूनही गुन्हा दाखल नाही। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल दहशतवाद्यांमध्ये चकमक। 3 जवान जखमी। सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना घेरलं। स्पेनमध्ये 2 हायस्पीड ट्रेनची टक्कर। अपघातात 21 जणांचा मृत्यू। 100हून अधिक जण जखमी। एक ट्रेन रुळावरून घसरली। विराटची एकाकी झुंज। शेवटच्या वनडे टीम इंडियाचा धावांनी पराभव। किवीजचा 37 वर्षांनंतर भारतात वनडे मालिका विजय।